नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 17th चॅप्टर सर्कल, कॉर्ड अँड आर्क स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 17.1 ज्या अंतर्गत प्रॉपर्टीज ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सर्कलच्या बाबतीत कॉर्डच्या प्रॉपर्टी समजावून घेण्यापूर्वी आपण यापूर्वी सर्कलची जी काही बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेली आहे ती थोडीशी रिकॉल करूया. त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये ही जी काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती पाहूया. इथं काय दिले पहा. इन द adjoining फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल विथ रेफरन्स टू द फिगर फिल इन द ब्लँक्स. आपण जर सर्कल किंवा ही फिगर ऑब्झर्व केली ज्यामध्ये या सर्कलचा सेंटर ओ आहे. या सर्कलवर ए पी क्यू बी डी एक्स हे पॉइंट दिलेले आहेत. या सर्कलमध्ये काही रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड दाखवलेले आहेत. याच्या आधारे आपल्याला इथं काही फिल इन दी ब्लँक्स करायचे आहेत. फर्स्ट काय पहा, सेगमेंट ओडी इज द डॉट डॉट ऑफ द सर्कल. जेव्हा आपण सेगमेंट ओडीचा विचार करतो तेव्हा आपण त्याला रेडियस असं म्हणतो. अ सेगमेंट जॉइनिंग टू द सेंटर अँड द पॉइंट ऑन द सर्कल इज नोन ॲज द रेडियस ऑफ द सर्कल. दॅट इज मीन्स सेगमेंट ओडी इज द रेडियस ऑफ द सर्कल असं आपण म्हणू शकतो. सेगमेंट ए बी इज द डॉट डॉट ऑफ द सर्कल. ज्यावेळी सेगमेंट ए बीचा विचार करतो त्यावेळी आपण जर हा असा सेगमेंट जो कॉर्ड असतो, जो सेंटर मधून जातो, अशा कॉर्डला आपण डायमीटर असं म्हणतो. जो डायमीटर रेडियसच्या टॉईस असतो. दॅट इज मीन्स सेगमेंट ए बी इज द डायमीटर ऑफ द सर्कल असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आपल्याला असं विचारलेलं आहे, सेगमेंट पी क्यू इज डॉट डॉट ऑफ द सर्कल. सेगमेंट पी क्यू, अ लाईन सेगमेंट जॉइनिंग दी पॉइंट्स ऑन द सर्कल इज नोन ॲज द कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट जोडणाऱ्या सेगमेंटला आपण कॉर्ड असं म्हणतो. दॅट इज मीन्स सेगमेंट पी क्यू इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. यामध्ये ए बी याला सुद्धा आपण कॉर्ड म्हणू शकतो. मात्र जो कॉर्ड सगळ्यात मोठा असतो, द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज नोन ॲज द डायमीटर. त्यानंतर पुढे आपल्याला असं विचारलंय, डॉट डॉट इज द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कोणता आहे? सेंटर जवळ तयार होणारा जो अँगल असतो ज्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो. दॅट इज मीन्स अँगल डी ओ बी हा जो अँगल तयार झालेला आहे त्यालाच आपण सेंट्रल अँगल असं म्हणू. देअरफॉर अँगल डी ओ बी इज द सेंट्रल अँगल. त्यानंतर आपल्याला काही आर्कची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही आर्क दिलेले आहेत आणि काही आर्क आपल्याला इथं लिहायचे आहेत. सुरुवातीला आपण मायनर आर्कचा विचार करू. मायनर आर्क म्हणजे ज्या आर्कचं मेजरमेंट 180 डिग्री पेक्षा कमी असतं त्याला मायनर आर्क म्हणतो. आणि ज्याचं मेजरमेंट 180 पेक्षा जास्त असतं त्याला आपण मेजर आर्क असं म्हणतो. त्यासाठी सुरुवातीला हवं तर सेमी सर्क्युलर आर्क लिहूया. जो आर्क 180 डिग्रीचा असतो त्याला आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणतो. म्हणजेच डायमीटरमुळे होणारे जे आर्क असतात, हा एबी हा डायमीटर आहे. म्हणजे हा जो एडीबी आर्क आहे याला आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणू. सेम वे हा जो एपीबी किंवा एक्यूबी हा जो आर्क आहे त्याला आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणू. म्हणजेच ईडीबी हा जसा सेमी सर्क्युलर आर्क आहे त्याच पद्धतीनं आर्क ए पी बी किंवा याला ए क्यू बी जरी म्हटलं तरी हा सुद्धा सेमी सर्क्युलर आर्क आहे. आणि यांच्यापेक्षा जे छोटे असतात त्यांना आपण मायनर आर्क म्हणू आणि जे मोठे असतात त्याला आपण मेजर आर्क म्हणू. म्हणजे तिथे मायनर आर्कची काही नावं सांगितलेली आहेत. आर्क ए एक्स डी, हा ए एक्स डी हा 180 पेक्षा लहान आहे म्हणजे हा मायनर आर्क आहे. सेम वे आर्क बी डी इट इज ऑल्सो मायनर आर्क. त्याच पद्धतीने अजून आपण सांगू शकतो हा जो आर्क एपी आहे जो मायनर आर्क आहे. आर्क पी क्यू असेल तो सुद्धा मायनर आर्क आहे. आर्क बी क्यू हा सुद्धा मायनर आर्क आहे. किंवा आपण आर्क ए पी क्यू किंवा बी क्यू पी या पद्धतीने जरी आर्क सांगितले तर हे सगळे आर्क जे आहेत ते मायनर आर्क आहेत. यापैकी एक 2-3 आर्क लिहूया. दॅट इज मीन्स आर्क एपी असेल, आर्क पी क्यू असेल, आर्क बी क्यू असेल. दीज आर दी मायनर आर्क. आणि मेजर आर्कचा विचार करत असताना आपण सेमी सर्क्युलर आर्क पेक्षाही पुढे जायला पाहिजे. म्हणजे जिथे एक सांगितलेलं आहे पहा, आर्क पी ए बी म्हणजे इथून सांगितलेलं आहे पी ए बी हा बी पासून ए पर्यंतचा सेमी सर्क्युलर आर्क आहे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजेच हा पी ए बी हा मेजर आर्क झाला. त्याच पद्धतीने पीडी क्यू सांगितलेला आहे. पी डी क्यू हा सेमी सर्क्युलर आर्क पेक्षा जास्त म्हणजेच मेजर आर्क झाला. या पद्धतीने जर आपल्याला सांगायचं असेल, समजा आपण ए पासून सुरुवात केली आणि तो जर डी पर्यंत घेतला म्हणजे ए पी डी असा जरी आर्क घेतला तरी तो सुद्धा मेजर आर्क होतो.
म्हणजे आपण इथे म्हणू शकतो आर्क APD इज द मेजर आर्क. यापेक्षा तुम्ही वेगळा सांगितलं तरी चालेल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं विचारलेलं आहे, मेजर ऑफ आर्क DB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डॉट. आपण असं यापूर्वी अभ्यासलेलं आहे की जो आर्क असतो त्याचं मेजरमेंट जे असतं ते त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल एवढं असतं. म्हणजेच इथं हा जो आर्क आपल्याला BD सांगितलेला आहे, हा जो आर्क आहे याच्याशी रिलेटेड असणारा सेंट्रल अँगल म्हणजे हा. याचा अर्थ या सेंट्रल अँगलचं मेजर आणि या आर्कचं मेजर सेम असतं. दॅट इज मीन्स मेजर ऑफ आर्क DB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल DOB असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मायनर आर्कचं मेजरमेंट घेत असताना त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सेंट्रल अँगल एवढं घेतलं जातं आणि मेजर आर्कचं मेजरमेंट घेत असताना संपूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 डिग्री असतं. त्यातून जर हा मायनर आर्क सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हा मेजर आर्क मिळू शकतो. म्हणून इथं फायनली असं विचारलेलं आहे, मेजर ऑफ आर्क DAB. आर्क DAB म्हणजे ज्याला मी आता आर्कला ज्या खून केलेली नाहीये, हा सगळा आर्क म्हणजे हा आर्क DAB झाला. याचं मेजरमेंट म्हणजेच 360 डिग्री मायनस हा मायनर आर्क करायला पाहिजे किंवा तो हा अँगल करायला पाहिजे. म्हणजेच 360 मायनस मेजर ऑफ अँगल DOB असं म्हणू शकतो किंवा इथं मेजर ऑफ आर्क DB म्हटलं तरी सुद्धा चालेल. मात्र इथं आपल्याला अँगलचं साइन दिलेलं आहे म्हणून आपण अँगल DOB लिहिलंय. म्हणजे संपूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 डिग्री, त्यातून हा आर्क DB जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हा DAB आर्क याचं मेजरमेंट मिळू शकतं. तर आता यानंतर या सर्कलवर आधारित असणाऱ्या ज्या काही कॉर्डच्या प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्याशा समजावून घेऊया. त्यासाठी आपल्या समोर दिलेल्या ह्या ज्या दोन फिगर आहेत त्या थोड्याशा ऑब्झर्व करून त्यातला डिफरन्स लक्षात घेऊया. या फर्स्ट फिगर मध्ये दॅट इज मीन्स इन सर्कल विथ सेंटर O, AB is the chord and segment OP which is perpendicular to this chord. आणि या सेकंड फिगर जर ऑब्झर्व केली तर आपण असं म्हणू शकतो इन सर्कल विथ सेंटर O, AB is the chord and here P is the midpoint of segment AB. म्हणजे या दोघांमधला फरक लक्षात घ्या. दोन्हीमध्ये आपल्याला एक एक कॉर्ड दिलेली आहे आणि हा जो सेगमेंट OP आहे तो वेगवेगळा आहे. फर्स्ट फिगर मध्ये सेगमेंट OP जो आहे तो परपेंडिक्युलर आहे आणि सेकंड फिगर मध्ये OP या पद्धतीने आहे की P हा सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे. मग अशा वेळी ही प्रॉपर्टी काय सांगते पहा, जर हा 90 चा अँगल असेल, that is means if OP is perpendicular to segment AB, then we say that AP is equal to BP. म्हणजेच हा परपेंडिक्युलर असेल तर या कॉर्डला बायसेक्ट करतो अशी ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे. म्हणजे प्रश्नामध्ये जर अशी इन्फॉर्मेशन असेल पहा, इफ सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, देन वी से दॅट. म्हणजे जर अशी माहिती असेल तर आपण असं म्हणू शकतो जेवढा AP असणार आहे तेवढाच BP असतो. That is means if perpendicular drawn from the center to the chord bisect the chord. म्हणजे सर्कलच्या सेंटर मधून कॉर्ड वर जर परपेंडिक्युलर असेल तर तो कॉर्ड बायसेक्ट होत असतो. याचं प्रूफ आपण 9th स्टँडर्ड मध्ये जाऊन पाहणार आहोत. म्हणजे हीच प्रॉपर्टी आपल्या पुस्तकामध्ये कशी दिलेली आहे पहा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे जर इथं 90चा अँगल होत असेल तर हा जो AB सेगमेंट आहे तो बायसेक्ट होतो म्हणजे त्याचे समान दोन भाग होतात. याच्या बरोबर अपोजिट प्रॉपर्टी इथं आहे. इथं आपल्याला 90चा अँगल आहे का नाही माहित नाहीये, मात्र हा जो कॉर्ड आहे तो बायसेक्ट झालाय. P हा त्याचा सेंटर आहे याचाच अर्थ हा बायसेक्ट झालाय म्हणजे हा OP सेगमेंट जॉईन करत असताना सेंटरला आणि कॉर्डच्या मिडपॉइंटला जॉईन केलेला आहे. अशा वेळी हा जो सेगमेंट असतो तो याला 90चा अँगल करतो अशी ही प्रॉपर्टी सांगते. दॅट इज मीन्स सेगमेंट जॉईनिंग टू दी सेंटर अँड द मिडपॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे इथं काय म्हणू शकतो पहा, इफ जर या फिगरमध्ये AP आणि BP सेम असेल तर आपण असं म्हणू शकतो देन वी से दॅट हा जो सेगमेंट OP आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे कॉर्ड AB ला. दॅट इज मीन्स अ लाईन सेगमेंट जॉईनिंग टू द सेंटर अँड द मिडपॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये हे वाक्य कसं दिलेलं आहे पहा, दी सेगमेंट joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. म्हणजे साध्या भाषेमध्ये ह्या दोन प्रॉपर्टी लक्षात घ्या. जर हा अँगल 90चा होत असेल तर हे दोन तुकडे समान असतात किंवा याच्या उलट जर हे दोन तुकडे समान असतील तर इथं 90चा अँगल बनतो. यालाच आपण प्रॉपर्टीज ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल म्हणणार आहे. आता यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे या प्रॉपर्टीचा उपयोग तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा,
In a circle with center P, chord AB is drawn of length 13 centimeter. Segment PQ is perpendicular to chord AB, then find length QB. In circle with center P, AB is the chord which is the length 13 centimeter. Also segment PQ which is perpendicular to chord AB, then find length QB. म्हणजे आपल्याला हा जो chord आहे त्याचा हाफ पार्ट विचारलेला आहे. ज्यावेळी हा सेगमेंट PQ हा AB ला परपेंडिक्युलर असतो, त्यावेळी आता आपण जी प्रॉपर्टी पाहिलेली आहे, जर हा 90चा अँगल असेल तर हा कॉर्ड बायसेक्ट होतो. म्हणजेच हा AB जर 13 सेंटीमीटरचा असेल तर त्याचा हाफ म्हणजे 6.5 लेंथचा हा AQ असेल, त्याच पद्धतीने हा QB असेल. म्हणजेच QB ची जी लेंथ असणार आहे ती 6.5 सेंटीमीटर असेल, आपण असं म्हणू शकतो. मात्र याची मांडणी करत असताना आपल्याला हे व्यवस्थित लिहायला हवं. म्हणजे सुरुवातीला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेऊया. हियर इन सर्कल विथ सेंटर P, आपण ज्या फिगरमध्ये हे पाहतोय त्यासाठी हे फर्स्ट स्टेटमेंट दिलं. यामध्ये आपल्याला हा सेगमेंट जो PQ आहे तो कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर सांगितलेला आहे. म्हणजेच आपण ते इथे लिहूया, सेगमेंट PQ विच इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आत्ताच आपली जी प्रॉपर्टी आहे की जर परपेंडिक्युलर असेल तर बायसेक्ट करतो, मग आपण ते वाक्य लिहायला हवं. दॅट इज मीन्स अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. या पद्धतीने ते वाक्य लिहायला पाहिजे, किंवा आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड ऑफ अ सर्कल, म्हणजे सर्कलच्या कॉर्डच्या प्रॉपर्टीनुसार आपण असं म्हणू शकतो की हा जो AQ असेल किंवा BQ असेल, या दोघांची जी व्हॅल्यू असते ती 1/2 असते ABच्या. याचाच अर्थ AB ची व्हॅल्यू आम्हाला माहित आहे, म्हणजेच 1/2 जर AB चा केलाच म्हणजेच 13 चा केला तर आपल्याला 6.5 मिळेल. म्हणजेच आपण फायनली असं म्हणू शकतो की लेंथ जो BQ आहे किंवा जो QB आहे तो 6.5 सेंटीमीटर आहे असं आपल्याला म्हणायला हवं. म्हणजेच दिलेली इन्फॉर्मेशन आपण इथे लिहिली आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीनुसार हा AQ आणि BQ हे दोन्ही सेगमेंट सेम आहेत, जे संपूर्ण AB चे हाफ आहेत असं आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला इथे हे असं कारण द्यायचं नसेल तर आपण पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे. दॅट इज मीन्स परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आणि त्यानंतर आपण हे दोन पार्ट हाफ आहेत फुल कॉर्डच्या, या पद्धतीने पुढे कॅल्क्युलेशन करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. Radius of a circle with center O is 25 centimeter. Find the distance of a chord from the center if the length of a chord is 48 centimeter. आपल्याला इथे एक सर्कल सांगितलेलं आहे ज्याची रेडियस 25 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एक कॉर्ड दिलेले आहे ज्याची लेंथ 48 सेंटीमीटर आहे. अशा वेळी हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजेच OP हे डिस्टन्स विचारलेलं आहे. जर इथं हा परपेंडिक्युलर असेल तर आपण इथं राईट अँगल ट्रायंगल पाहू शकतो, ज्यामध्ये जर पायथागोरस थेरम अप्लाय केला तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन बाजू दिल्या तर तिसरी बाजू आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जर आपल्याला हा OP फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला OD आणि PD या दोन सेगमेंटची लेंथ माहित असणं गरजेचं आहे. इथं रेडियस 25 दिलेली आहे, म्हणजेच OD ही जी लेंथ आहे ती 25 सेंटीमीटर आली. आपल्याला PD ची जी लेंथ आहे ती आपण CD च्या आधारे फाइंड आउट करू शकतो. जर P च्या ठिकाणी 90चा अँगल होत असेल तर आत्ताच पाहिलेल्या प्रॉपर्टीनुसार हा कॉर्ड जो आहे तो बायसेक्ट होतो. म्हणजे जेवढा PC आहे तेवढाच PD असेल. जो CD च्या हाफ असेल, म्हणजे 48 च्या हाफ जर हे पार्ट घेतले तर 24 सेंटीमीटर होतील. म्हणजेच आपल्याला PD ची लेंथ मिळू शकते. त्यानंतर हा जो राईट अँगल ट्रायंगल OPD आहे त्यामध्ये आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ही जी PD ची लेंथ 24 सेंटीमीटर आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला हवी. म्हणजे सुरुवातीला तर मांडणी कशी करतोय पहा. इन सर्कल विथ सेंटर O, या सर्कलमध्ये आपण असं म्हणू शकतो की जो सेगमेंट OP आहे जो परपेंडिक्युलर आहे कॉर्ड CD ला. आता कॉर्डला जर परपेंडिक्युलर असेल तर त्या प्रॉपर्टीनुसार आपण म्हणतो, देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल, किंवा मी डायरेक्ट इथे म्हणतोय ऑफ सर्कल, त्या प्रॉपर्टीनुसार जेवढा PC असेल तेवढाच PD असेल आणि हे दोन्ही सेगमेंट हाफ असतील हाफ ऑफ द CD. दॅट इज मीन्स हाफ ऑफ CD मीन्स हाफ ऑफ 48. दॅट इज मीन्स हे दोन्ही सेगमेंट जे आहेत ते 24 सेंटीमीटर असतील. म्हणजे आपल्याला हा PD सेगमेंट हा 24 सेंटीमीटर मिळाला. त्याच पद्धतीने आपल्याला माहित आहे अल्सो या सर्कलची जी रेडियस दिलेली आहे
याचाच अर्थ जो ओडी आहे तो 25 सेंटीमीटर आपल्याला माहित आहे. म्हणजेच आता आपण हा जो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल ओपीडी आहे त्यामध्ये पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो. म्हणून यापुढे आपण असं म्हणूया, नाव इन राईट अँगल्ड ट्रायंगल ओपीडी, या राईट अँगल ट्रायंगल ओपीडी मध्ये बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या थेरमनुसार आपण असं म्हणतो की हायपोटेनियसचा जो स्क्वेअर आहे तो रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या समेशन एवढा असतो. दॅट इज मीन्स रिमेनिंग साइड्स म्हणजे सुरुवातीला लिहूया, कारण आपल्याला ओपी फाइंड आउट करायचा आहे. ओपी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, ह्या राईट अँगल मेकिंग साइडच्या स्क्वेअरची सम एका साइडला आणि हायपोटेनियसचा स्क्वेअर जो असतो तो आपण एका साइडला घेतो. म्हणजे जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर पुढे काय होईल पहा. ओपीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे ते आहे असं लिहितोय. पीडीची व्हॅल्यू आता आपण 24 फाइंड आउट केलेली आहे आणि ओडीची जी व्हॅल्यू आहे ती 25 त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्यांचे जर स्क्वेअर केले तर ओपी स्क्वेअर आहे असं होईल. 24चा जो स्क्वेअर येतो तो 576 येतो, इज इक्वल टू 25चा जर स्क्वेअर केला तर 625 येतो. म्हणजेच हा 576 राईट साईडला गेल्यानंतर सबट्रॅक्ट होईल. देअरफॉर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 625 मायनस 576. जर तुम्हाला पायथागोरसचे ट्रिपलेट पार्ट असतील तर तुम्ही म्हणू शकता की 7, 24, 25 हे त्याचं ट्रिपलेट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 7 येते, म्हणजे त्यांची जी वजाबाकी येणार आहे ती 49 येईल. दॅट इज मीन्स ओपी स्क्वेअर जर यांची सबट्रॅक्शन केली तर 49 येणार आहे. ओपी स्क्वेअर 49 याचाच अर्थ ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर असं म्हणा अगोदर. म्हणजेच ओपी जो आम्हाला मिळाला तो 7 मिळाला. म्हणजे ओपीची लेंथ ही 7 सेंटीमीटर असेल. ओपी म्हणजेच ते डिस्टन्स आहे. दॅट इज मीन्स द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. देअरफॉर आपण ते वर्ड मध्ये आपण स्टेटमेंट आहे असं देऊया. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर विच इज इक्वल टू 7 सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला सुरुवातीला हा संपूर्ण कॉर्ड 48 सेंटीमीटरचा माहित होता. या कॉर्डला हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे, म्हणून त्याचे बायसेक्ट झाल्यामुळे दोन समान तुकडे, त्यानुसार त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्यानंतर आपण इथं पायथागोरस थेरम अप्लाय केला. ज्या पद्धतीने आपल्याला हा ओपी विचारला त्याच पद्धतीने ओडी सुद्धा विचारू शकतात. म्हणजे जर हे अंतर दिलं तर आपल्याला ह्या सर्कलची रेडियस विचारू शकतात. त्या पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. O is the center of the circle. Find the length of radius if the chord of length 24 cm is at distance 9 cm from the center of the circle. म्हणजे इथं आपल्याला रेडियसची लेंथ विचारलेली आहे. ज्यावेळी आपल्याला कॉर्डची लेंथ 24 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि जी कॉर्ड सेंटर पासून 9 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे असं सांगितलंय. म्हणजेच कॉर्ड एबी जो आहे ज्याची लेंथ ही 24 आहे आणि या कॉर्डचं जे सेंटर पासून डिस्टन्स आहे म्हणजे हा जो परपेंडिक्युलर आहे या सेगमेंटची लेंथ 9 सेंटीमीटर दिलेली आहे. याच्या आधारे आपल्याला याची रेडियस फाइंड आउट करायची. रेडियस फाइंड आउट करायची याचाच अर्थ ओए किंवा ओबी आपल्याला जॉईन करायला पाहिजे ज्याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणून आपल्या सोयीसाठी आपण हा ओए जॉईन करूया. जर आपण हा सेगमेंट ओए जॉईन केला तर आपण या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपण इथं जर नाव दिलं नसेल तर आपण नाव देऊया. सपोज हा जो सेगमेंट ओपी आहे जो परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एबी ला. जर हा सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर असेल तर प्रॉपर्टीनुसार हा जो एबी सेगमेंट आहे म्हणजे ही जी कॉर्ड आहे ती बायसेक्ट होतं. याचाच अर्थ एपी आणि पीबी हे डिस्टन्स हाफ असेल एबीच्या. म्हणजेच एबीचं डिस्टन्स जर 24 सेंटीमीटर असेल तर एपी हा 12 सेंटीमीटर आणि बीपी हा सुद्धा 12 सेंटीमीटर असेल. त्यानंतर जर आपण इथं पायथागोरस अप्लाय केला तर आपल्याला ओए म्हणजेच त्याची रेडियस मिळू शकते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एपीची जी लेंथ आहे ती फाइंड आउट करायला पाहिजे. म्हणून इथं सुरुवातीला जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती लिहूया. हिअर इन सर्कल विथ सेंटर पी विथ सेंटर ओ, इन सर्कल विथ सेंटर ओ, ओ सेंटर असणाऱ्या सर्कलमध्ये जर आपण इथं पाहिलं तर आपण इथं म्हणू शकतो की तो जो सेगमेंट ओपी आहे जो परपेंडिक्युलर आहे कॉर्ड एबी ला, याचाच अर्थ देअरफॉर बाय दी प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल, त्या प्रॉपर्टीनुसार आपण असं म्हणू शकतो जेवढा एपी आहे तेवढाच पीबी असेल आणि हे दोन्ही सेगमेंट हाफ असतील एबीच्या. याचाच अर्थ 1/2 ऑफ 24 म्हणजेच ते दोन्ही सेगमेंट 12 सेंटीमीटर आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला इथं ही जी लेंथ मिळाली ती 12 सेंटीमीटर मिळाली. अल्सो आपल्याला त्या कॉर्डचं जे डिस्टन्स आहे म्हणजेच ओपी हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला दिलेलं आहे 9 सेंटीमीटर.
दॅट इज मीन्स ओपी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे दोन्ही सेगमेंट मिळाले, याच्या आधारे आपण तो पायथागोरस अप्लाय करू शकतो. देअरफॉर आपण असं म्हणायचं आहे, नाव इन राईट अँगल ट्रायंगल तो जो ट्रायंगल आहे OPA, त्या ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच OA स्क्वेअर विच इज इक्वल टू रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची सम, दॅट इज मीन्स OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर असं आपल्याला लिहायला हवं. मला OA फाइंड आउट करायचं आहे म्हणून तो लेफ्ट साईडला घेतला. आता राईट साईडला ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या थोड्याशा आपण सबस्टिट्यूट करूया. OP ची व्हॅल्यू 9 आहे, 9 स्क्वेअर प्लस AP ची व्हॅल्यू 12 आहे, 12 स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर जो येतो तो 81 प्लस 144 हा 12 चा स्क्वेअर येतो. यांची ऍडिशन केल्यानंतर 1 प्लस 4 5, 8 प्लस 4 12, कॅरी ऑन 1, 1 प्लस 1 2, म्हणजेच 225 ही OA चा स्क्वेअर होतो. म्हणजेच OA स्क्वेअर इज इक्वल टू आपण इथं 15 स्क्वेअर म्हणू शकतो. हा 15 चा स्क्वेअर आहे, याचा अर्थ दोन्ही बाजूंचं जर स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट OA इज इक्वल टू 15. मग इथं आपल्याला OA 15 मिळाला, म्हणजेच या सर्कलची जी रेडियस आहे ती 15 मिळाली. म्हणजेच आपण शाब्दिक इथे लिहायला पाहिजे, देअर फॉर द रेडियस ऑफ द सर्कल विच इज इक्वल टू 15 सेंटीमीटर असं म्हणू शकतो. म्हणजे या फिगरमध्ये आपल्याला या कॉर्डची लेंथ दिलेली होती. आपण प्रॉपर्टीनुसार हा छोटा सेगमेंट फाइंड आउट केला. या कॉर्डचं सेंटर पासून डिस्टन्स दिलेलं होतं, त्याच्या आधारे आपण ही रेडियस फाइंड आउट केली. म्हणजे आपल्याला रेडियस असो, कॉर्डची लेंथ असो किंवा त्या कॉर्डचं डिस्टन्स असो, या 3 पैकी कोणत्याही 2 गोष्टी देतील आणि एक गोष्ट आपल्याला विचारली जाईल. अशा वेळी सर्वात महत्त्वाची, जर आपल्याला ती कॉर्डची लेंथ दिली असेल तर त्याचा हाफ आपण सुरुवातीला फाइंड आउट करायला पाहिजे. याच एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला या सर्कलची रेडियस दिली, म्हणजे 15 सेंटीमीटर जर दिलेलं असेल, शिवाय याचा डिस्टन्स 9 सेंटीमीटर दिलेलं असेल, तर पायथागोरस अप्लाय केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला AP मिळेल, म्हणजेच 12 सेंटीमीटर मिळेल. आणि जर आपल्याला या कॉर्डची लेंथ विचारली असेल, तर त्यानंतर आपण असं म्हणू शकतो, बाय दी प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड जो AB असेल तो ट्वाईस असेल. AB वरून AP शोधायचा असेल तर हाफ घेतला, मात्र AP वरून जर AB शोधायचं असेल तर आपण ट्वाईस करू. दॅट इज मीन्स AB हा AP च्या ट्वाईस असेल, म्हणजे 12 ची ट्वाईस केल्यानंतर 24 सेंटीमीटर मिळेल. म्हणजेच परपेंडिक्युलर टू दी कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड या प्रॉपर्टीच्या आधारे आपण ही उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल कोणकोणत्या आहेत आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते अभ्यासलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.